आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी। मार्क झकरबर्गने CSAM सामग्री, डीपफेक सामग्री आणि प्लॅटफॉर्म चालवण्यातील त्रुटींबद्दल भारत सरकारची माफी मागितलेली आहे। सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळते आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी CSAM सामग्री असेल, डीपफेक सामग्री आणि प्लॅटफॉर्म चालवण्यातील त्रुटींबद्दल भारत सरकारची माफी मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। केंद्र सरकारनं फेसबुकला, मेटाला एक नोटीस बजावलेली होती आणि त्यानंतर झकरबर्ग यांच्याकडून माफी मागण्यात आलेली आहे। मार्क झकरबर्ग यांनी CSAM सामग्री असेल किंवा डीपफेक सामग्री आणि प्लॅटफॉर्म चालवण्यातील त्रुटींबद्दल भारत सरकारची माफी मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवल्यासंदर्भात केंद्राने एक नोटीस बजावलेली होती आणि त्यानंतर मेटाला नोटीस बजावण्यात आलेली होती, फेसबुकला नोटीस बजावण्यात आलेली होती आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मेटानं मोदींची माफी मागितलेली आहे। मेटानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितलेली आहे। असं परत होणार नाही असं सुद्धा मेटाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच झकरबर्ग यांनी स्वतः या सगळ्या संदर्भात माफी मागितलेली आहे। डीपफेक असतील, त्याचबरोबर CSAM आणि प्लॅटफॉर्म चालवण्यातील त्रुटीबद्दल माफी मागण्यात आलेली आहे।